क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण की 15 तारखेला रिझल्ट लागला. सर्व संस्थाचे रिझल्ट लागले एकामागे एक. आणि तुम्ही तिथे बघितलं की जे विद्यार्थ्यांची संख्या आहे, जे विद्यार्थी 2024मध्ये घेण्यात आले विद्यार्थ्यांची संख्या आणि 2025च्या संख्यामध्ये खूप फरक आहे. तर हा फरक एक समिती, गुप्ता समिती, आपण त्याला OP गुप्ता समिती म्हणून असं ओळखतो, त्यांनी एक सूत्राच्या नावाखाली प्रशिक्षणाच्या जागांमध्ये मोठी कपात केलेली आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया की किती विद्यार्थ्यांची कपात करण्यात आली आहे आणि एक विद्यार्थ्यांचा हक्क मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. कारण की जे विद्यार्थी गावामध्ये राहून अभ्यास करतात, आणखी त्यांना एक संधी मिळतो या शिष्यवृत्तीमुळे आणि ते येऊन चांगल्या शहरामध्ये पुणे, दिल्लीमध्ये UPSC, MPSC व इतर परीक्षाचं प्रशिक्षण घेतात आणि त्यांना एक संधी मिळते की ते सरकारी जॉबवर लागू शकतात. पण गुप्ता समितीच्या अहवालामुळे प्रशिक्षणाचे जागांमध्ये मोठी कपात करण्यात आली. याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. हा गुप्ता समितीकडून जो अहवाल आलेला आहे, हा 17 तारीख डिसेंबर रोजीचा न्यूजपेपरचा आर्टिकल आहे. तुम्ही पाहू शकता की गुप्ता समितीकडून OBC प्रशिक्षणाची जागांमध्ये कपात. इथे फक्त महाज्योतीची नाही तर बार्टी व इतर संस्थांच्या जागांमध्ये कपात करण्यात आलेली आहे. तुम्ही या आर्टिकलमध्ये पाहू शकता, बार्टी, सारथी, महाज्योती व आदिवासी संशोधन संस्थाकडे प्रशिक्षण घेण्याच्या नियमामध्ये एक सूत्रता येण्यासाठी वित्त विभागाचे जे मुख्य सचिव होते OP गुप्ता यांची समिती गठीत केली होती. या समितीमध्ये एक सूत्राच्या नावाखाली राज्यातील OBC प्रशिक्षणाच्या जागांमध्ये मोठी कपात केलेली आहे. तर हा आर्टिकल तुम्ही वाचू शकता. UPSC आणि MPSC परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निकाल जाहीर झाला असून यामध्ये बार्टीचे 400 विद्यार्थी UPSCचं प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. तर राज्यात संख्याबळाने सर्वाधिक असणारी OBC विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीने केवळ 100 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. UPSC करिता फक्त 100 विद्यार्थ्यांची निवड केली. RTनं 100 विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. तर विद्यार्थी मित्र तुम्ही पाहू शकता, खूप सारे असे विद्यार्थी आहेत जे बाहेर राहून अभ्यास करतात, आणखी त्यांना एक संधी मिळतो हे स्कॉलरशिप मिळाल्यामुळे. तर महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण घेत आहे. मात्र गुप्ता समितीच्या निर्णयामुळे उमेदवारांच्या प्रशासकीय सेवेत काम करण्याच्या स्वप्नात भंग पडलेला आहे, असा हा एक मेसेज विद्यार्थ्यांकडे जात आहे. तर गुप्ता समिती हे OBC प्रशिक्षणाच्या जागांमध्ये त्यांनी मोठी कपात केलेली आहे. पण फक्त महाज्योती नाही तर MPSCचे जे इतर संस्था आहे त्यांच्या पण प्रशिक्षणामध्ये खूप मोठी कपात केलेली आहे. तर आता हा अहवाल कोणत्या बेसिसवर होता ते विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला तर माहीत नाही. पण यांनी जो पण अहवाल दिलेला आहे तो अत्यंत चुकीचा अहवाल आहे. कारण की 2024मध्ये जी अर्जसंख्या होती विद्यार्थ्यांची सर्व संस्थांमध्ये ते 2 लाखपर्यंत होती. पण आता जे 2025मध्ये जी अर्जसंख्या आलेली आहे ते 4,20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना अर्ज केलेला आहे. तर संख्या तर वाढलेली आहे, पण जे प्रशिक्षण करणाऱ्या विद्यार्थ्यांची जागांमध्ये खूप मोठी कपात केलेली आहे. आता मी तुम्हाला काही डिटेल्स सांगतोय की हे तुम्ही सर्वात आधी आर्टिकल पाहून घ्या, त्यानंतर आपण एक डिटेल पाहूया की विद्यार्थीची संख्या जेव्हा OP गुप्ता यांना विचारण्यात गेलेले आहे लोकसत्ताद्वारे, तर विद्यार्थ्यांची संख्येच्या कमी झाल्या संदर्भात त्यांना माहिती नाही आहे असं त्यांनी मेसेज दिलेला आहे. आणखी ती योग्य कारवाई केली जाईल याबद्दल मेसेज होता. तर विद्यार्थी मित्रांनो कपात तर झालेली आहे. तुम्ही जर नोटिफिकेशन बघितला तर आधी बार्टीमध्ये 460 विद्यार्थ्यांची UPSC करिता निवड करण्यात येत होती, पण आता फक्त 400 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. MPSC करिता आधी 1200 विद्यार्थ्यांची निवड करण्यात होती बार्टीमध्ये, आता फक्त 1000 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत आहे. तर असे काटकसर आणखी खूप जास्त कपात करण्यात आलेली आहे.
आता आपण हा मेसेज पाहूया. संशोधन आणि प्रशिक्षण संस्थाच्या बार्टीच्या धर्तीवर राज्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण संस्था सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संस्था व प्रशिक्षण संस्था महाज्योती विविध प्रवर्गासाठी काम करतात. राज्य सरकारने 24 जुलै 2024च्या शासनाच्या निर्णयानुसार सारथी, बार्टी, महाज्योती आणि आदिवासी संशोधन संस्था येथील प्रशिक्षणासाठी समान संधीचे धोरण ठरवण्यासाठी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीमध्ये महाज्योतीनं UPSCच्या 2000च्या जागाऐवजी फक्त 100 प्रशिक्षणार्थी, तर MPSCमध्ये 2500च्या जागी फक्त 400 विद्यार्थ्यांचे भरण्याचे निर्देश दिलेले आहेत. तर ही अशी इन्फॉर्मेशन आहे. येणाऱ्या काळामध्ये जसं का आपण बघितलं आपल्या मुख्यमंत्र्यांच्या की पुढल्या 2 वर्षात 1,20,000 असे नोकऱ्या येण्यात आहेत. आणखी अजून गेल्या 3 वर्षात जे पण पोलीस भरती आहे ते 51,207 पोलीस भरती झाली असून 25,000 पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येईल असे माननीय आपले महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. जेव्हा येणाऱ्या काळामध्ये एवढी जास्त भरती येत असेल तरी पण तुम्ही जर OP गुप्ता समितीचा अहवाल बघितला तर एवढा कपात करण्यात आलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना होणारा जो पण नुकसान आहे त्याची भरपाई कोण करणार? आणि जे विद्यार्थी आपला अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांकरिता आधी त्याकरिता विद्यार्थ्यांना कोण समान संधी मिळेल याबाबत पण प्रश्न निर्माण होतो. तर आता आपण पाहूया आधी किती जागा होते आणि आता जागा किती झाले. तर बार्टी UPSC करिता आधी 2024मध्ये 460 विद्यार्थ्यांची निवड करायची, पण आता 2025मध्ये फक्त 400 विद्यार्थ्यांची निवड करायची. MPSC राज्यसेवा करिता आधी 1200 विद्यार्थ्यांची निवड करायची बार्टी, आता फक्त 1000 विद्यार्थ्यांची निवड करते. त्यानंतर MPSC कंबाईन करिता आधी 500 विद्यार्थ्यांची निवड करायची, आता फक्त 350 विद्यार्थ्यांची निवड करते. त्यानंतर बँक आणि SSC करिता आधी 2024मध्ये जे 25साठी झालती तिथे 3000 विद्यार्थ्यांची निवड करायची, पण आता टोटल जर असं बघितलं तर फक्त 1600 विद्यार्थ्यांची निवड करते. तसेच पोलीस भरतीकरिता आधी 3000 विद्यार्थ्यांची निवड करायची, आता फक्त 1500 विद्यार्थ्यांची निवड करते. हा प्रश्न निर्माण होते की आपली जे अर्जसंख्या तर वाढत आहे, पण जिथे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाची गोष्ट येते तिथे विद्यार्थ्यांची कपात करण्यात आलेली आहे. आणि आता जर प्रश्न आपल्या समोर खूप प्रश्न निर्माण होतात. आता आपण महाज्योती पाहूया. महाज्योतीमध्ये आधी UPSC करिता 1000 विद्यार्थ्यांची निवड करायची, आता फक्त 100 विद्यार्थ्यांची निवड करते. तसेच MPSC करिता महाज्योती आधी 1000 विद्यार्थ्यांची निवड करायची, आता फक्त 400 विद्यार्थ्यांची निवड करते. तसंच सारथीकरिता आधी 1000 विद्यार्थ्यांची निवड करायची, आता फक्त 100 विद्यार्थ्यांची निवड करते. तर विद्यार्थी मित्रांनो, या एवढ्या मोठ्या ज्या विद्यार्थ्यांची जागामध्ये कपात होत आहे ते कोणत्या आधारावर त्यांच्या जागाचा कपात करण्यात आलेला आहे? जे OP गुप्ता समिती आहे त्यांनी अहवाल जे दिलेला आहे त्याच्या आधारे कमी करण्यात आला. पण हा अहवाल कोणत्या आधारावर होता त्याबद्दल माहीत नाही, कारण की जे समितीनं सांगले आहे त्या अकॉर्डिंग केलेले आहे. तर एवढी मोठी कपात जर करत आहे तर त्याचा आधार कोणता ना? हा आधार अत्यंत चुकीचा आहे. आणि आपल्यासमोर विद्यार्थी मित्र खूप सारे प्रश्न निर्माण होत आहेत. आता कोणकोणते प्रश्न निर्माण होत आहेत आपल्यासमोर आपण ते पाहूया. सर्वात आधी गुप्ता समितीच्या अहवालामुळे मोठी कपात करण्यात आली हे तर तुम्हाला माहीतच आहे. गुप्ता समितीचा जो आधार होता, आधार कोणता याच्यावर प्रश्न निर्माण होत आहे. जेव्हा अर्जसंख्या दुप्पट झालेली आहे 2024च्या प्रमाणे, तर का बरं विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये एवढी कपात करण्यात आलेली आहे? एक सूत्राच्या नावावर प्रशिक्षणाच्या जागांमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे. जर संख्या कमी केली तर विद्यार्थ्यांना संधी कशी मिळणार? जे विद्यार्थी बाहेर राहतात त्यांना ज्यांची फायनान्शियल कंडिशन बरोबर नाही आहे ते येऊ नाही शकत, आणि ह्या संस्थाद्वारे दिली झाली स्कॉलरशिपमुळे त्यांना एक संधी मिळतो आणि ते संधीचं ते सोनं करू शकतात. कारण की त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नाही राहिल्यामुळे
खूप सारे विद्यार्थी गावामधून अभ्यास करतात. त्यांना पुणे, दिल्ली या इथे UPSC आणि पुणेमध्ये या मोठ्या-मोठ्या शहरामध्ये त्यांना MPSCची संधी मिळतो आणि हे संधी पण ती समिती आणि हे जे पण संख्या कमी करण्यात आलेली आहे, त्यामध्ये त्यांची संधी हुकत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप मोठा आहे. कारण की आता जर एवढी जागा कमी केली, तर समोर आणखी काय होणार? कारण की तुम्ही पाहू शकता, की 2024 मध्ये जागा किती विद्यार्थ्यांना घेत होते. पण आता संस्थांमध्ये जागा कमी करण्यात आलेली आहे. तर एक प्रश्न तर निर्माणच होतो, की एवढ्या मोठ्या जागा कमी करण्याचं का बरं नौबत आलेली आहे? कारण की तुम्ही पाहू शकता, आता जर तुम्ही एक कट ऑफ बघितला, तर कट ऑफ 98 पर्सेंटाईल एवढ्यापर्यंत गेलेला आहे. महाज्योतीचा जर कट ऑफ तुम्ही बघितला, तर 98 पर्सेंटाईल गेलेला आहे. तसंच MPSCचा कट ऑफ पण 98 पॉइंट समथिंग एवढा गेलेला आहे. बार्टीचा पण कट ऑफ खूप जास्त गेलेला आहे. पोलीस भरतीचा तर कट ऑफ बार्टीचा हा 92 पर्सेंटाईलपर्यंत एवढा गेलेला आहे. तर कट ऑफ तर वाढत आहे, पण विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. कट ऑफ एवढा वाढला आणि विद्यार्थ्यांची संख्या तर वाढतच आहे आणि कट ऑफ किती वाढत आहे आणि विद्यार्थी संख्या किती कमी करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्र, आपल्या सामने तर एक प्रश्न आहेच, की एवढी संख्या का बरं कमी होत आहे आणि या संख्या कमी होण्याचं कारण काय आहे? आणखी येणाऱ्या खूप साऱ्या अशा संघटना आहेत, ज्यांनी म्हटलं आहे, की हे जर इथे 7 दिवसामध्ये जर वाढवली नाही संख्या, तर आम्ही आंदोलन करणार. आणखी क्वालिटी स्टडी अकॅडमीचा जो यूट्यूब चॅनल आहे व क्वालिटी स्टडी अकॅडमी आहे, ते नेहमी विद्यार्थ्यासोबत आहे. विद्यार्थ्याचे जे पण प्रश्न असतील ते आपण मांडूया. आणखी येणाऱ्या काळामध्ये ही संख्या जे 2024च्या प्रमाणात तर राहिलीच पाहिजे, पण त्याच्यापेक्षा वाढलेली पाहिजे. कारण की 2024 आणि 2025मध्ये जे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्या दुप्पट झालेली आहे. पण जे पण संख्या आता दुप्पट झाली, आता ते समोर तर वाढणारच आहे 2026मध्ये. तर ही संख्या, जे प्रशिक्षण विद्यार्थ्यांची संख्या, ते तर नक्कीच वाढलेली पाहिजे. ते आता जे प्रमाण आहे त्याच्यापेक्षा जास्त हवी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना एक संधी मिळाली पाहिजे आणि ह्या संधीचं ते सोनं करतील आणि ते आपलं भविष्य घडवतील. तर ही जागा तर नक्कीच वाढली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पण जे विद्यार्थी ज्यांनी पेपर दिलेले आहे ते पास झालेले आहेत, जे विद्यार्थी ज्यांची निवड यादी वेटिंग लिस्टमध्ये पण आहेत, काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शन नाही झालेलं आहे. काही विद्यार्थी 1-1 मार्काचा जो डिफरन्स होता, पण त्यांच्या पर्सेंटाईल जे नॉर्मलायझेशन आहे ते त्याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. तर त्यामुळे विद्यार्थ्याची जे रँकिंगमध्ये आहे तिथे खूप फरक पडलेला आहे आणि त्यांचं सिलेक्शन नाही झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जे पण करंट सिच्युएशन आहे, तेच बार्टी असो, महाज्योती असो, सारथी असो, RT असो, RT असो, जे पण करंट सिच्युएशन आहे त्याला तुम्ही ते सिच्युएशनबद्दल तुम्ही थोडीशी जागरूकता ठेवा. कारण की तुमचा पण खूप मोठा वाटा आहे. कारण की तुम्ही जर एक प्रेशर क्रिएट नाही करणार, तर हे जागा तर नाहीच वाढतील आणि जर अर्जसंख्या एवढी वाढत आहे, तर नक्कीच हे जागा पण वाढली पाहिजे. तर क्वालिटी स्टडी अकॅडमीचा जो यूट्यूब चॅनल आहे, क्वालिटी स्टडी अकॅडमी तुमच्या सोबत आहे. आणखी तुम्हाला जे पण विद्यार्थी मित्रांसाठी जे करता येईल ते आपण नक्कीच करू आणि होणाऱ्या जे पण पुढली जी प्रोसेस आहे ती नेहमी क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनल विद्यार्थ्यांसोबत आहे. तर ही जागा तर वाढलीच पाहिजे. एक अल्टिमेटम पण दिलेलं आहे काही संघटनांनी, की तुम्ही जागा वाढवा, नाहीतर 7 दिवसात आम्ही आंदोलन पण करू. तर नक्की या आंदोलनात आपण सहभाग होऊ. कारण की जागा तर वाढलीच पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संधी मिळून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केलेले पाहिजेत. कारण की खूप सारे असे विद्यार्थी आहेत जे फायनान्शियल स्ट्रॉंग नसल्यामुळे ते येऊन अभ्यास करू शकत नाही आणि हे शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे ते येऊन अभ्यास करतात आणि आपले स्वप्न पूर्ण करतात. तर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलच्या माध्यमातून हा तुम्हाला एक मेसेज आहे. कारण की विद्यार्थ्याची संख्या जर कमी होत असेल तर संधी हुकणारच आणि हे संधी हुकली तर तुमचे जे वर्ष आहे ते वाया घालतात. खूप सारे विद्यार्थी असे पण आहेत जे नाही करू शकतात, ज्यांना बुकसाठी प्रॉपर गाईडन्स नसतो या प्रॉपर त्यांना रिसोर्सेस माहीत नसतात. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना खूप जास्त प्रॉब्लेम होतात. तर हे शिष्यवृत्ती मिळाल्यानं जर जास्त विद्यार्थ्यांची निवड होईल तर त्यांना एक प्रॉपर संधी मिळेल आणि येणाऱ्या एक्झाममध्ये ते पास होतील आणि आपलं भविष्य घडवतील. तर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून
तुम्हाला हा मेसेज खूप जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून पण ठेवा. तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जे पण अपडेट असतील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि जे पण समोर आपण प्रक्रिया जे पण प्रोसेस आहे तिथे नक्की तुमचा साथ देऊ आणि तुम्ही येणाऱ्या जे पण पुढली प्रोसेस असेल त्याकरिता अपडेटकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.